तुझ्या दारी सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतात म्हणून आली. तुझ्या दारी आलेल्याची झोळी कधीच रिकामी ठेवत नाहीस तू, असंही ऐकलंय. म्हणून पहिल्यांदा तुझ्याकडे काहीतरी मागते. ते मिळावं असं मनापासून वाटतंय मला. आणि मनापासून जे मागतात त्यांची मनोकामना तू पूर्ण करतोस. म्हणून मनापासून एकच मागणं मागते तुझ्याकडे. आणखीन काही नकोय मला. मला आणखीन काहीही दिलं नाहीस तरी चालेल दे. फक्त माझ्या प्रयत्नांना यश मिळू दे. आज पहिल्यांदा दिग्विजयची केस मी डॉक्टरांसमोर ठेवणार आहे. मनात असंख्य प्रश्न पडले. सगळ्यांचा रोष पत्करून हा निर्णय घेतलाय. तो योग्य आहे की नाही माहित नाही. इथे काय होईल, डॉक्टर काय उत्तर देतील काही माहित नाही. माझ्या मनातल्या या गोंधळाला तूच शांत कर देवा, आणि मला बळ दे. नाही नाही, तुम्ही माझ्या दूरच्या नातेवाईकाच्या कोणी लागता यात मला इंटरेस्ट नाही. तुम्ही एक पेशंट आहात, VIP नाही. आणि तसे असाल तरी अपॉइंटमेंट घेऊन भेटावं लागेल. इंटरव्ह्यू साठी नाही आलात, बसा. मिसेस शानबाग, राईट? मी मिसेस शानबाग नाहीये, मी अरुंधती सरंजामे. हे चॅरिटेबल ट्रस्ट असलं तरी एखाद्याने घेतलेली अपॉइंटमेंट कॅन्सल केल्यानंतर त्या जागी दुसऱ्याला पाठवायचं नाही. हे किती वेळा बजावलं तुला? हे बघा मॅडम, हे तुमचं जे काही नाव असेल ते इथे कोणाचाही वशिला दाखला चालत नाही. मी फक्त माझ्या आमच्यात बाया माणसांचा अपमान करण्याची पद्धत आहे. तुम्ही डॉक्टर चुकून झालात का? तुम्ही चॅरिटेबल ट्रस्ट चालवता ना, आणि तुम्हाला आलेल्या माणसाशी कसं बोलावं हेही समजत नाही. कोण आहे पेशंट? माझे पती दिग्विजय सरंजामे. मी त्यांच्यासाठीच आली आहे इथे. का? ते का आले नाहीत त्याची कारण नकोयत मला. ते बिझी असतात, टूरवर असतात. वकील आणि डॉक्टर या दोघांसमोर नेहमी खरं सांगायचं असतं. या आता, तुम्ही माझा वेळ वाया घालवलात त्याबद्दल धन्यवाद. दिग्विजय. हा मामा. अरे अरुंधती कुठे आहे? मामा, अरुंधती डोळ्यांच्या डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांकडे गेली? डोळ्यांच्या? अच्छा, म्हणजे अरुंधतीनं आता आमचं ऐकायचंच नाही असा निर्धारच केला. चांगलं आहे. एक सांगू दिग्विजय, बघ पटलं तर घे. बायकोला इतकी मोकळीक देणं चांगलं नाही. अरे त्यांचा फोन. बापरे, यांनी काही विचारलं की डॉक्टर काय म्हणाले तर काय सांगू मी. हॅलो. अरे कुठे आहेस तू? मी कधीपासून तुला फोन ट्राय करतोय आणि आता रिंग वाजत होती तो तू उचलला नाही फोन. कुठे आहेस तू? मी घरी चालली आता. हॉस्पिटलमध्ये रेंज नव्हती आणि आता पण इथे इतका गोंधळ होता, मग कळलंच नाही फोन वाजला इथे. डॉक्टरांना भेटलीस का? काय म्हणाले ते? डॉक्टर काय नाही, सगळं व्यवस्थित आहे म्हणाले. आणि आता टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली आहे की ऑपरेशन सहज शक्य आहे म्हणाले. अरे बघ, तू जी काय धडपड करतेस ना, मला खरंच त्याचं कौतुक आहे, पण मला खरंच तुझी काळजी वाटते अरू. पण दिग्विजय, सत्य काय आहे हे अजून माहिती नाहीये आपल्याला. आणि हा माझ्यावरचा विश्वास नाहीये, हा माझ्या प्रेमावरचा विश्वास आहे.